आज अभिनेता असेल, साहित्यिक असतील, ते चर्चा करत असताना कुठल्याही गोष्टीवरती चर्चा करताना वाद निर्माण होतात किंवा कॉन्ट्रोवर्सी निर्माण होते. मग कुठेतरी अभिनेत्यांनी, कलाकारांनी किंवा साहित्यिकांनी व्यक्त होताना जबाबदारीने व्यक्त झालं पाहिजे का? नक्कीच झालं पाहिजे. हो. कारण तुमच्याकडे समाज एका आदर्श दृष्टिकोनातनं बघत असतो आणि समाजाला असं वाटतं की तुम्ही आमचे आयडॉल आहात आणि आयडॉल जर चुकला तर सगळं चुकतं. हो. कारण हे जर आता आपण पाहिलं की विजय थालापती मुख्यमंत्री झाले, अभिनेतेच होते, अभिनेत्यातून नेता घडला, हा, फॅन फॉलोअर्स होते. पण ही जी गोष्ट आहे तीच राजकारणातल्या लोकांनी असेल किंवा साहित्यातल्या लोकांनी असेल किंवा कलाच्या क्षेत्रातल्या कुठल्याही व्यक्तींनी असेल, त्यांच्या एका एका शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने काढतात. म्हणून आपण बघितलं असेल की माजी पंतप्रधान आदरणीय अटल बिहारी वाजपेयी, त्यांच्या बोलण्यात खूप मोठा पॉज असायचा. स्क्रिप्टेड भाषण नसायचं पण पॉज असायचं. ह्याचं कारण काय? विचार करून ते तोलून मापून बोलायचे. बरोबर. असे बरेच नेते आहेत की ते विचार करून बोलतात. ज्यांना वाटतं की बाबा आपलं चुकलं तर काहीतरी येऊ शकतं ते वाचून बोलतात. बरोबर. हा फरक आहे. म्हणून ते बोललं पाहिजे.